कोंडाजी बाबा डेरे, साधुबुवा गुंजाळ, वायकर महाराज किंबहुना अलीकडच्या काळातील राजाराम महाराज जाधव या महाराजांच्या नाही तर या संतांच्या जन्मानं पुण्यपावन झालेली आपली भूमी आहे असं म्हटलं तर या ठिकाणी अतिशयोक्ती होणार नाही। आणि मग भक्तीचं मर्म समजावून सांगत असताना त्या देवाची भक्ती संतांना या ठिकाणी बेप्रेत आहे की आपल्या अंतःकरणाची शुद्धता देवाजवळ या ठिकाणी वहा। काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर आणि अहंकार या षड विकारांची निवृत्ती तुमच्या अंतःकरणातून ज्या वेळेला बाहेर पडेल, देव निश्चितपणानं समजण्याची भूमिका तुमच्या शाश्वत मनाला या ठिकाणी समजून येईल, त्यावेळेला भक्तीचं मर्म तुम्हाला या ठिकाणी समजल्याशिवाय राहणार नाही। मग कशा प्रकारची भक्ती नक्की संत तुकाराम महाराजांना या ठिकाणी अपेक्षित आहे? आपण सगळी मंडळी आळंदी पंढरीची वारी करणारी माणसं आहोत। वर्षातून एकदा आषाढी कार्तिकेला आपण पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायला जातो। पायी प्रवास जर त्या ठिकाणी असेल तर 18 दिवसामध्ये आपण त्या ठिकाणी पंढरपूरला पोहोचतो। कोंडाजी बाबा डेरेंच्या पालखीमध्ये तुम्ही गेला असाल किंवा ओतूरच्या चैतन्य महाराजांच्या पालखीमध्ये तुम्ही गेला असाल किंवा आळे संतवाडीच्या पाडेकर बाबांच्या पालखीमध्ये तुम्ही गेला असाल, कोणत्याही पालखीमध्ये कधीतरी एकदा तुम्ही देवाचं पायी दर्शन या ठिकाणी घेतलं असेल। संत परंपरेनं एक वाक्य मराठी माणसाला अत्यंत महत्त्वाचं सांगितलं की आयुष्यामध्ये कधीतरी एकदा, शब्द लक्षात घ्या, कधीतरी एकदा पंढरपूरची पायी वारी प्रत्येक माणसानं केली पाहिजे। आता ती कधी केली पाहिजे त्याचं उत्तर प्रत्येक माणसाने या ठिकाणी शोधलं पाहिजे। साध्या भाषेमध्ये कीर्तनकार जुन्या कालखंडामध्ये सांगायचे, बाबा आयुष्यामध्ये वारी करायची ना, मग कधी करा हे लोकांना सांगत तुम्ही बसू नका, मरायच्या आधी तरी आयुष्यातून एकदा पंढरपूरची वारी करा। मग ती 40व्या वर्षी करा, 50व्या वर्षी करा, 60व्या वर्षी करा किंवा 100व्या वर्षी करा। तुम्हाला जर तुमच्या मरणाची तारीख, मरणाची वेळ, मरणाचं वय जर माहीत असेल तर मग त्या अनुषंगाने तुमचा विचार या ठिकाणी करा। आता पंढरपूरची वारी करणारे आपण निष्ठावंत वारकरी या ठिकाणी आहोत, विचार तुम्ही या ठिकाणी करा। पंढरपूरच्या पायी वारीला गेल्यानंतर सुखाची एकही गोष्ट रस्त्यानं तुम्हाला त्या ठिकाणी मिळत नाही। तुम्ही घरामध्ये संध्याकाळी 8 वाजता लाईट लावता, किचनमध्ये स्वयंपाक त्या ठिकाणी तयार असतो, कोणीतरी घरामध्ये 2 ताटं समोर त्या ठिकाणी ठेवतं, फ्रीजमधलं फिल्टरचं पाणी तुमच्या समोर ठेवतं, पंचपक्वानाचं ताट तुमच्या समोर त्या ठिकाणी आहे, गरम झालं तर AC लावला जातो, फॅन त्या ठिकाणी लावला जातो। ही सुविधा रस्त्याच्या वाटेवरती तुम्हाला मिळते का? वारीवर वारीमध्ये अशा प्रकारची सुविधा मिळत नाही। रस्त्याच्या कडेला कुठेतरी त्या ठिकाणी वारी थांबलेली असते, पाण्याचा टँकर एका बाजूला असतो, गरम झालेलं पाणी प्यावं लागतं, रस्त्याच्या कडेला पंक्तीला बसावं लागतं, रस्त्यानं गाड्यांची वाहतूक त्या ठिकाणी चालू असते, रस्त्याचा फुफटा आपल्या पत्रावळीमध्ये त्या ठिकाणी येतो, पण तो प्रसाद गोड आहे। गोड म्हणण्याचं कारण काय? कारण देवाचा प्रवास आपण त्या ठिकाणी सुरू करत आहोत, चाललेला आहोत, आणि म्हणून धुळीचं अन्न जरी असलं, माती पडलेलं अन्न जरी असलं तरी आपल्या मनामध्ये अंतःकरणाची शुद्धता आहे। आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, आळंदी पंढरीच्या वारीचं, निस्सिम भक्तीचं मर्म आपल्या हृदयामध्ये या ठिकाणी साठणं गरजेचं आहे। आणि म्हणून कधीतरी पायी वारी एकदा केली पाहिजे। आमच्या ओतूरवरून पालखी निघते, 18 दिवसांचा प्रवास त्या ठिकाणी करते, चैतन्य महाराजांच्या संजीवन समाधीचं दर्शन लोक घेतात, गावातून ग्राम प्रदक्षिणा घेतली जाते, ग्रामदैवत पांढरी मारुतीच्या मंदिराच्या व्यासपीठावरती पालखी दर्शनासाठी ठेवली जाते आणि 1000 लोक पालखीला बोळवण करण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित असतात। सगळी लोक पालखीला जातात का बोळवण करणारी? सगळी लोक जात नाही, त्या ठिकाणी येतील किंवा आळ्यापर्यंत 15 किलोमीटर पायी चालतील आणि पुन्हा आपल्या माघारी त्या ठिकाणी जातील। दिंडी बोळवायला 1000 लोक असतील, पण पालखीमध्ये 500 लोक त्या ठिकाणी शिल्लक राहतात, 200 लोक त्या ठिकाणी शिल्लक राहतात। पण श्रद्धेमध्ये फरक आहे तर पंढरपूरच्या वारीला चालणाऱ्या निष्ठावंत भाविकाच्या मनामध्ये जी श्रद्धा आहे ती फक्त बोळवण केलेल्या माणसाच्या मनामध्ये सुद्धा असेल तर कोणत्याही प्रकारची भक्ती कदाचित देवाला आवडते, असं संतांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे। तो 18 दिवसाचा प्रवास तुम्ही एकदा करून पहा। ओतूरवरून ज्या वेळेला दिंडी निघते ना, 18 दिवसाचा प्रवास त्या ठिकाणी आहे। ओतूर, आळे, आळकुटी, वडझिरे, पारनेर, पिंपळनेर, ढवळगाव, बेलवंडी, श्रीगोंदा, चांडगाव, जलालपूर, सिद्धटेक, वरडगाव, कोर्टी, वीट, झरे, टेंभुर्णी, वरवडे, आष्टी 19वा मुक्काम आणि पंढरपूरला 20व्या दिवशी पालखी त्या ठिकाणी जाते। चंद्रभागेमध्ये पवित्र स्थान तो वारकरी त्या ठिकाणी करतो, आपलं शरीर निर्मळ करतो, आपलं मन निर्मळ करतो आणि दर्शन बारीच्या रांगेमध्ये दर्शन घेण्यासाठी उभा राहतो। किती तासामध्ये दर्शन होतं? 2 तासामध्ये नाही होत, 1 दिवसामध्ये नाही होत, 2 दिवसामध्ये नाही होत, कदाचित 3ऱ्या दिवशी दर्शनाची बारी आपली त्या ठिकाणी येते। आपण पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायला आतमध्ये गाभाऱ्यामध्ये जातो, एका क्षणापुरते पंढरीच्या पांडुरंगाचे पाय म्हणजे चरण आपल्याला दिसतात, 2-4 पोलीस आपल्याला पटकन दरवाजाच्या बाहेर ढकलून देतात, पण पंढरीच्या पांडुरंगाचे चरण दिसल्यानंतर एवढा सात्विक आनंद आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होतो की लाडक्या पांडुरंगाचं दर्शन मला त्या ठिकाणी झालेलं आहे। पण ते एका
एका क्षणाचं दर्शन घेण्यासाठी 20 दिवसाचा मुक्काम रात्रंदिवस तुम्ही या ठिकाणी केला. हे चिथोर भक्ते आवडते देवा, संकल्पावी माया संसाराचे विठाला विठा.